महाराष्ट्र की लावनी क्वीन जिसको बोला जाता है गौतमी पाटिल आज सिलवास में मौजूद है। नमस्कार, मैं हूँ राकेश सालवे और आप देख रहे सालासर न्यूज़। आज जो मैडम गौतमी पाटिल यहाँ पे उपस्थित है, जानने की कोशिश करेंगे आखिर सिलवास में आने का इनका मकसद क्या है। मैडम पहले तो नमस्ते और सिलवास में आने के लिए आपका शुक्रिया। जय महाराष्ट्र सगळ्यांना। खूप मला हिंदीचा प्रॉब्लेम आहे, मी मराठीतच बोललं छान वाटतंय। माझं येण्याचं कारण म्हणजे सर्व प्रेक्षक वर्ग आहे, हे प्रेक्षक वर्गांचं प्रेम जे आहे त्यामुळं मी आज इथपर्यंत पोहोचले। हितेश भाऊ, ऋषी भाऊ, मी यांचं मनापासून आभार मानल। त्यांच्यामुळं हा योग आला की मी सिलवासाला आले आणि सिलवासाचे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांचं प्रेम मिळालं मला आणि महिला वर्गांचं मिळालं, जे आम्ही एन्जॉय केला आहे, जो राडा केला आहे आज, खूप छान वाटलं। आणि प्लस मी इथं येऊन सिलवासाला आज माझं गाण्याचंही लॉन्च झालं। छम्मो गाण्याचं नाव आहे, द महाराष्ट्र फाईल्स हे मूवीमधलं गाणं आहे, ते गाण्याचंही लॉन्च झालं आज। तर खूप छान वाटलं, मला मज्जा आली आज मीच नाही आणि माझ्या संपूर्ण टीमला मज्जा आली आज। तुम्हाला ब्युटी क्वीन म्हणतात, पण आज तुम्हाला छम्मो हे दुसरं नाव पडलेलं आहे, काय सांगणार? खूप छान वाटतंय। सबसे कातील गौतमी पाटील हे प्रेक्षक वर्गांनीच मला नाव दिलेलं आहे आणि आज नवीन नाव पडलं परत मला, छम्मो। तर खूप छान वाटतंय, मला वाटतं आता छम्मोच मला म्हणणार आहेत सगळे मॅडम, तुमचे जे चाहते आहेत त्यांना काय संदेश देणार? मी एकच संदेश देईल की लव यू ऑल। महाराष्ट्र भरभरून प्रेम दिलं, तुमच्यामुळं आज इथपर्यंत पोहोचले। असंच प्रेम, तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीमागं असंच राहू द्या। थँक्यू। 29 तारखेला तुमचा मूवी रिलीज होतोय, त्यापूर्वी तुम्ही काय सांगणार? जे बी सेल्वासमध्ये वापी दमन साईडला जे महाराष्ट्र आज मी ज्यावेळेस आमचं गाणं लॉन्च झालं आणि ज्यावेळेस मी गाणं लावलं आणि हे छम्मो प्रेक्षक मला म्हणजे बाहेरून प्रेक्षक मला म्हणत होते, ए छम्मो हे असं खूप छान वाटतं मला। 29 मेला हा मूवी येणार आहे, द महाराष्ट्र फाईल, आणि त्या मूवीतलं गाणं आहे छम्मो। परत मीच नाही आहे, सपनाताई चौधरी आणि प्लस सनी लिओन पण आहे त्या गाण्यात। म्हणजे त्या गाण्यात नाही, आमची वेगवेगळी गाणी आहेत आणि ते खूप छान आहे, तुम्हाला म्हणजे खूप आवडणार आहे। तर आवर्जून 29 मेला जायचं आहे, मूवी बघायचं आहे आणि प्रेम द्यायचं आहे। थँक्यू। ओके, थँक्यू। जे डायरेक्टर आहेत या मूवीचे द महाराष्ट्र फाईल, त्यांच्याशी पण बोलू। सर, पहिले तुमचं प्रथम नाव? जय महाराष्ट्र सर्वांना आणि या सिलवासाच्या जनतेला, आजूबाजूच्या दीव दमन आपल्या जनतेला सुद्धा जय महाराष्ट्र। मी संजीव कुमार राठोड, प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे द महाराष्ट्र फाईल या आगामी चित्रपटाचा। द महाराष्ट्र फाईल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच प्रदर्शित होते, पण आजूबाजूचे जे बाँड्री जे आहेत आपले, जसं तुमचं सिलवासा असेल, वापी, दमन, दीव, चाला, अशा या ठिकाणी सुद्धा जे आहे की आम्ही चित्रपट जे आहे की रिलीज करत आहोत आणि सर्वांनी हा चित्रपट पाहावा म्हणून अशी विनंती। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आपले सयाजी शिंदे, नागेश भोसले, उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, त्यानंतर स्पेशल ॲपिअरन्समध्ये जे आहे स्पेशल छम्मो डान्स जो आहे गौतमीजींचा आहे। त्यानंतर शांताबाई जे सॉन्ग आहे त्याच्यावर सनी लिओनीने परफॉर्म केलेलं आहे। एक मारतू शिक्का म्हणून गाणं आहे, त्याच्यावर सपना चौधरीजीने केलेलं आहे आणि एक कल्चरल सॉन्ग आहे, त्याच्यामध्ये साऊथची एक नंबर 1 सिंगर आहे मंगली म्हणून, तिनं सुद्धा परफॉर्म केलेलं आहे आणि अजय अतुलचे 2 गाणे आहेत। असा मिळून भव्य दिव्य चित्रपट जो आहे आता प्रेक्षकांच्या भेटीस जो आहे 29 मेला येणार आहे। सर्वांनी मला अशी विनंती आहे की मराठी चित्रपट निर्माण करताना खूप मेहनत लागते आणि मराठी प्रेक्षक जे आहे की आतापर्यंतचा अनुभव आहेत की खूप जात नाहीत, पण रिसेंटली राजा शिवाजीला जसा प्रसिद्ध दिला आणि आता मराठी लोक पण जागृत झालेले आहेत। त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण हा फिल्म जो आहे चित्रपटगृहात जाऊन बघावा, विशेष करून आपल्या छम्मोसाठी जी आहे आज आलेली आहे आपल्याकडे, गौतमीने खूप सुंदर गाणं त्याच्यामध्ये डान्स केलेला आहे आणि तिनं आजपर्यंत मराठीचंच होती, तिला आम्ही आता नेक्स्ट स्टेप जे आहे, एक स्टेप तिला बॉलिवूडमध्ये पण कशी जाईल यासाठी तिला मराठी फिल्म असून तिला हिंदी गाण्यामध्ये परफॉर्म करायला लावलं आणि जे सिंगर्स टॉप सिंगर आहे बॉलिवूडचे, राजा हसन, साक्षी होळकर, शकील आझमी सारख्यांनी लिरिक्स लिहिलेलं आहे। त्यामुळे सर्वांनी ते गाणं पण बघावं, ॲज वेल ॲज तो फिल्मसुद्धा जे आहे की बघावं आणि हा चित्रपट वापी
त्यानंतर चाला आणि सिल्वासा, दमन अशाच ठिकाणी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सर्वांनी बघावी अशी माझी विनंती आहे. मॅडमांना एक शेवटचा प्रश्न मॅडम तुम्हाला. तुम्ही महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्र असून आज या कार्यक्रमामध्ये तुमचे क्लासमेट पण आलेले आहेत, ते तुम्हाला माहिती आहे? नाही, क्लासमेट शिंदे क्लासमेट पण आलेले आहेत. नाही, मला हे माहिती होतं खानदेशचे लोक आलेत आज. आणि अरे हो, शिंदखेड्याचे आहेत. जय खानदेश. खूप छान वाटलं उलट मला. आणि मी खाली गेले ना त्यावेळेस मला कोणीतरी म्हटलं की ताई खानदेशचं गाणं होऊ दे. मग आपण लगेच खानदेशचं गाणं घेतलं. पण खूप छान वाटतं. मीही खानदेश कन्या आहे. मला खूप छान वाटतं जेव्हा आपल्या लोकांना भेटते. आणि खरंच थँक्यू. एक कार्यकर्ता आहे, आयोजक आहे, त्यांच्याशी बोलू की हा कार्यक्रम त्यांनी आयोजित कसा केला. सर नमस्कार. पहिले नमस्कार सर, काय म्हणता जो आज तुम्ही कार्यक्रम ठेवला? गौतमी पाटील मॅडम सेल्वासला आले, महाराष्ट्राचे जे लावणी सम्राट ज्यांना म्हणतात ते आज आले होते, काय सांगणार? काय ना, महाराष्ट्रामध्ये तर क्वीन, लावणी क्वीन तरीके फेमस आहेत. आणि शेवटचे 3-4 वर्षापासून आमचं दादरा नगर हवेलीमध्ये चर्चा चालत होती. तर बस आमच्या लोकांसाठी घेऊन ऑर्गनाईज केला आहे प्रोग्राम. काय इथे बी गौतमी पाटील यायला पाहिजे, ते आम्ही आणलं आणि प्रदेशच्या लोकांना म्हणजे एंटरटेन केलं आहे लावणीबद्दल. धन्यवाद. मी होतो राकेश सालवे आणि तुम्ही बघत होते सालासर न्यूज. अशीच न्यूज बघण्यासाठी तुम्ही बघत राहा सालासर न्यूज. धन्यवाद.